VSR कंपनीला DGCAचा मोठा धक्का. VSRच्या लेअर जेटची उड्डाणं थांबवली. विमानात त्रुटी आढळल्याचा अहवालात समोर. अजित पवार अपघातानंतर VSRवर DGCA कडून पहिलीच कारवाई. राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार दिले जाणार. रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये नावांवर शिक्कामोर्तब होणार. रामदास आठवले, विनोद तावडे यांचं नाव निश्चित, तर आणखी 2 नावं कोणती याची प्रतीक्षा. शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित. शायना NC, संजय निरुपम यांची नावंही चर्चेत. ग्रामीण भागातील काही नावांचीही चर्चा. शरद पवार हेच महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार असणार. शरद पवारांसोबत घटक पक्षातील नेत्यांची चर्चा सुरू. तर शरद पवारांनी राज्यसभेवर जावं यासाठी ठाकरे सेना आणि काँग्रेस आग्रही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर अखेर पार्थ पवारच. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या जागी पार्थ पवार करणार राज्यसभेमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व. रवींद्र चव्हाणांकडून भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा. केशव उपाध्यायांची भाजप उपाध्यक्षपदी बढती, तर गोपीचंद पडळकर, सुजय विखे, भारती पवार यांचीही उपाध्यक्षपदी वर्णी. तसंच चित्रा वाघ भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष कोषाध्यक्षपदी, मिहिर कोटेचांची वर्णी. अवकाळी पावसामुळे राज्यात शेतपिकाचं मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करणार असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेमध्ये माहिती. तर तोंडाचा घास हिरावलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसचा GR कधी काढणार? मुनगंटीवारांचा सवाल. बैठकीत निर्णय घेऊ, मंत्री योगेश कदमांचं उत्तर. तर मंथन आणि बैठक यातच कधीपर्यंत अडकणार? मुनगंटीवारांचा प्रतिप्रश्न. ड्रायव्हरच्या नावे हिबानामा करत खासदार भुमरेंचा 1,150 कोटी हडपण्याचा डाव होता. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून CID चौकशीची मागणी.